नमस्कार भक्त मंडळींनो, ओवी भक्ती डेस्क चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला संपूर्ण शिवलीला अमृताचे 1 ते 15 अध्याय या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर ओवी भक्ती डेस्क चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. चला तर मग आपण अध्यायाला सुरुवात करूया. श्री शिवलीला अमृताचा अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. दारशाह आणि कलावतीची कहाणी. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, सज्जनहो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्यांची श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापाचा नाश होऊन ऐरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थ, व्रत व महायज्ञांचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधिव्याधीचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. महामुनी म्हणतात, आता मी याविषयीची एक कथा सांगतो, ती लक्ष देऊन ऐका. पूर्वी मथुरेत दारशा नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशी राजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी होती. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महलात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, मी सध्या शिव उपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंगरक्षक होरपळून गेले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारतात ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासाकडून ओम नमः शिवाय मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काहीही करत नाही. अभक्षभक्षण, अविचारी आणि पाप आचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला शिवमंत्र न देता गर्गमुनीकडे नेले. गर्गमुनीने राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजाचा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केला असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. इति प्रथम अध्याय समाप्त. हरये नमः. अध्याय दुसरा. महिमा शिवरात्रीची. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, सज्जनहो, महाशिवरात्रीचे महात्म्यही अगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महापुण्य फल प्राप्त होते. त्याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐका. विंध्य पर्वतावरील एक व्याघ्राच्या हातून हत्येसारखी अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्रीच्या दिनी तो शिकारीसाठी निघाला असताना मार्गामध्ये श्रंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्ववृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिल्वपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या
शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्या हातून नकळत उपोषण, जागरण आणि नामस्मरण व शिवार्चन घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहारास एक हरिणी तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नकोस. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले. शंकराचे भजन पूजन विसरले म्हणून शिवपापाने मी माझ्या 2 सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिलपत्रे तोडू लागला. एके प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरीण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरीचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व ते सर्वजण व्याधाला म्हणाले, आधी मला मार, अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्य रूप प्राप्त झाले. हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. इति द्वितीय अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 3. राजा कल्माषपादाची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी इक्ष्वाकु वंशात मित्रासह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला. मृगेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचाराची नोकरी मिळवली. पुढे वसिष्ठ ऋषी नभभेटीस आले असताना त्याने भाज्यामध्ये नरमास शिजवून पंक्तीस वाढले. ही गोष्ट अंतर्ज्ञानी वसिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जन वनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला. राजाने चौकशीसाठी आचाराला बोलावले, पण तो केव्हाच पळाला होता. तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, पण पटराणी मदयंतींनी त्याला परावृत्त केले. राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले. त्यामुळे पाय काळे पडून त्याला कल्माषपाद नाव पडले. सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उपशाप दिला. ऋषी शापाने राक्षस झालेल्या कल्माषपाद भुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले, म्हणून त्याच्या पत्नीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रम्माण होताच तू मरण पावशील असा शाप दिला. त्यानंतर ती सती गेली. शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली. त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. या सर्व घटनांनी बेचैन झालेल्या राजाने ग्रहत्याग करून वनवास गमन केले. पुढे गौतमाची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरांची पावन कथा सांगितली. त्या क्षेत्राचे महात्म्य विशेष असताना एक अत्यंत पापिनी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली, तिला शिवरात्रीस उपोषण, जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी कशी गेली याविषयीची समग्र हकीकत सांगितली. गौतमाच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद श्री क्षेत्र गोकर्णेस गेला व तेथे शिव आराधनेस रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला. इति तृतीय अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 4. विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही
त्याला मदिरा व मदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्यांची राणी कुमुदती हिने त्याला विचारले, नाथ, शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात, हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपा नगरातील राजा होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास व शिवालयात प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला, तरी श्वानजन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने तिचा पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिवमंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व सश्याने मारले असता तू शिवालयासमोर प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून अंती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जैनियाचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजांनी एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वराला साकडे घातले व पूजा आरंभली. प्रजाजनासमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवलिंग मानून तिची पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून तिने त्याला फरफटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन दिले आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेल्या रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केले. ते व्रत करता शत्रू राजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तो श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला आला. इति चतुराध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 5. धर्मगुप्ताची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जनहो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला. ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले. तेथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्रांचा सांभाळ केला. त्यांचे धर्मगुप्त असे नाव ठेवले. आपला मुलगा शुचिव्रत त्याचबरोबर त्यालाही प्रेमाने वाढवले. एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या सांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले. तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धात गेल्याने अल्पायुषी ठरला. याच्या मातेने सवतीला कपटाने मारले, म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला. धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही, म्हणून तो स्वतःच अनाथ झाला. त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळवले, पण त्याच्याकडून शिवार्चन व दान घडले नाही, म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला. तेव्हा उमा दोन्ही पुत्रासह त्यांना शरण गेली असता सांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्रांचा उपदेश करून प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. ऋषीच्या आज्ञेने धर्मगुप्त व शुचिव्रत प्रदोष व्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहराचा हंडा सापडला आणि त्यांचे दारिद्र्य सरले. काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमंती त्यांच्यावर भाळली. आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला. त्याला अपार धन व सेना दिली.
त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळवले. त्याने सांडिल्याचा मोठा सन्मान केला. पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला. इति पंचोध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 6वा. सीमंतिनीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राज्यसौख्य भोगणार होती. पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला, तर भावी दुर्दैव्य निरसावे म्हणून यज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद यांच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्या पाशीच ठेवून घेतले. त्यांची हौसमौस पुरविली. एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्यांना कैदेत टाकले. त्याचप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले, तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षाने त्याला 12 सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुनातीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनी स्नानासाठी आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले. तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी ती तुमची भेट घडवून आणील असे सांगून तो नैषद नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यासह सीमंतिनीस भेटला. त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रंगदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले. इति अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 7वा. सोमवंती व सुमतीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, विदर्भात वेदमित्र व सारस्व नावाचे 2 ब्राह्मण एकमेकाचे मित्र होते. त्यांचे पुत्र सुमेधा व सोमवंत हेही मित्रच होते. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठविले. त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला, नैषद्य राजा चित्रंगदाची पत्नी सीमंतिनी शिवव्रत दिनी दाम्पत्य पूजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे. ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मीही अपार द्रव्य देईन. मग त्याने सोमवंतीला स्त्रीवेश देऊन सुमेधासह सीमंतिनीकडे पाठविले. तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे पूजन केले व भोजन द्रव्य वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला. मार्गामध्ये सोमवंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमदेकडे रतिसुखाची मागणी करू लागला. सुमधाने त्याची कानउघाडणी करून त्याला घरी नेले. तेथे आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळताच सारस्वाने त्याच्याविषयी राजाला जाब विचारला. तेव्हा राजाने त्याची क्षमा मागून सोमवंताला पूर्वरूप प्राप्त व्हावे म्हणून देवीची उपासना केली. देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून त्याचे व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले. सूत दुसरी एक कथा सांगू लागले. अवंतीमध्ये मदन नावाचा एक व्याभिचारी ब्राह्मण पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे.
एके दिवशी त्यांनी ऋषभ नावाच्या शिवयोग्याची सेवा केली म्हणून दुसऱ्या जन्मात पिंगला श्रीमंतिनीची कन्या झाली. तर मदनाने वज्रबाहू राजाच्या सुमती राणीच्या पोटी जन्म घेतला. गरोदरपणी तिच्या सवतीने तिच्यावर विषप्रयोग केल्याने त्या मायलेकरांच्या अंगावर भयंकर फोड उठले. उपचारांनीही उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने त्यांना अरण्यात सोडले. त्यावेळी एका वाण्याच्या सोबतीने ती वैश्यनगरीस आली. तेथील पद्माकर राजाला भेटून तिने आपली कर्मकहाणी सांगितली. राजाने तिची राहण्याची व पोटापाण्याची व्यवस्था केली. पुढे एका व्याधीने तिचा मुलगा वारला. तेव्हा सुमती शोक करीत असता एका शिवयोग्याने तिला मृत्युंजय मंत्र सांगून अभिमंत्रित भस्म त्या दोघांच्या अंगास लावले. त्याच्या प्रभावाने तिचा पुत्र जिवंत झाला. ती दोघे निरोगी व सुंदर झाली. शिवयोग्याने तिच्या पुत्राचे भद्रायू नाव ठेवले व त्याला अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. इति सप्तोध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 8. भद्रायूची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, भद्रायू 12 वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा त्या मायलेकरांना भेटावयास आला. सुमतीने त्याचे आनंदाने स्वागत केले. त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय, नीती, शास्त्राबरोबरच शिवार्चन व शिवभक्तीही शिकविली. एक दिव्य शंख व खड्ग दिले आणि अनेक आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला. पुढे पद्माकर राजाचा पुत्र सुनय व शिवयोग्याने दिलेली आयुधे यांच्या साह्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहूस त्यांच्या शत्रू हेमरथ याच्या तावडीतून सोडविले. काही दिवसांनी त्या शिवयोग्याने चित्रागंध व सीमंतिनीची भेट घेऊन तुमची कन्या कार्तिक मालिनी भद्रायूस द्या असे सुचविले. त्यास मान्यता देऊन त्यांनी विवाहाची तयारी केली. सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले. निमंत्रितांमध्ये वज्रबाहूही होता. त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे कळताच पूर्वकृत्याचा पश्चाताप झाला. भद्रायू व कीर्तिमालिनी विवाहबद्ध झाल्यावर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू आणि सुमती तपश्चर्येसाठी केदारनाथ क्षेत्री गेले. एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार करीत असता एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले. एक वाघ त्यांच्या मागे लागला होता. भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझ्या पत्नीचे रक्षण कर असे म्हणाला. भद्रायूने त्वरेने शरवर्षाव केला, पण तो ब्राह्मणीला वाचवू शकला नाही. त्यामुळे तो ब्राह्मण त्याला दूषणे देऊ लागला. त्या घटनेने व्यथित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोक परिहारार्थ त्याचे लग्न लावून राज्य देण्याचीही तयारी दर्शवली. पण त्याचे दुःख कमी होईना. शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्तिमालिनीचे संकल्पपूर्वक दान केले. तेव्हा कुठे तो शांत झाला. त्यानंतर या अपशब्दाबद्दल त्याने चिता पेटवून अग्नीत उडी घेतली. तेव्हा शिवपार्वतीने तेथे प्रकट होऊन त्याला हृदयाशी धरले आणि इष्टवर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली असता ती उयता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ही लीला केली होती असे सांगितले. त्यानंतर कीर्तिमालिनीला त्याच्या हवाली करून चित्रागद, सीमंतिनी, वज्रबाहू, सुमती, पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांनाही माझे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले. भद्रायूने न्याय, नीती, धर्माने राज्य केले व अंती पत्नीसह शिवलोकी गेला. इति अष्टोध्याय समाप्त. हरि ओम शरण. अध्याय 9. भस्म महिमा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी स्वर्गास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले. त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला. त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले. मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्या समोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईल.
मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्टकृत्याबद्दल त्याला कोणत्या नरक यातना भोगाव्या लागल्या, कोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले. आणि त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले. शिवप्रणीत भस्म महात्म्यही सांगितले. भस्म प्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, पांचाळ नरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असताना काही भिल्लही त्याच्या समवेत होते. त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला, हे घरी नेऊन तू चिताभस्माने त्याची नित्य पूजा कर. चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको. त्याचप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो घरी त्याची रोज पूजा करू लागला. एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिताभस्म मिळाले नाही, म्हणून तो चिंताग्रस्त झाला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले. त्या भस्माने त्याला शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. तर काय आश्चर्य! दिव्य रूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलोकी गेला. हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोहोचला. इथे अध्याय समाप्त. हरिओम शरणम. अध्याय 10. शारदेची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जनहो, अनर्क देशातील देवव्रत नामक ब्राह्मणास शारदा नावाची एक कन्या होती. त्याने तिचा 12व्या वर्षीच विवाह करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परतत असता विषारी साप चावून मरण पावला. त्यावेळी देवव्रताने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्कार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैद्रुव नामक एक अंध ऋषी देवव्रताकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी तिला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैद्रुव म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चित राहा. ही गोष्ट शारदेच्या मातापित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका आली, पण नैद्रुवांनी त्यांचे समाधान केले. त्यानंतर देवव्रताकडेच राहून नैद्रुवांनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितला. शारदेकडून उमामहेश्वराचे व्रत करून घेतले, त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एका रात्री नैद्रुव आणि शारदा उमामहेश्वराचे चिंतन करीत असताना भवानींनी त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैद्रुवांनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा करा अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मकृत कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठीच तळमळतो आहे. तो हिला स्वप्नामध्ये भोग देईल. त्याच्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुस्तीत निंदकास तशी प्रचिती येताच जननिंदा थांबली. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पती निधनानंतर शारदेनेही सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेले. इति दशोध्याय समाप्त. हरिओम शरणम. अध्याय 11. महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा.
सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकाचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्षमाळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमाराचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवीत असे. त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडले होते. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्यलिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव. ते जळले व भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयंता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागून ते दिव्य लिंग भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाला आहे. पण हे राजा, तुझा पुत्र अल्प आयुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्रायाची पारणे कर. राजा मनोमन घाबरला होता, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशरांनी रुद्रोदक शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही तेथे प्रकट होऊन त्याला दुजरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेला. शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले. इति 11वा अध्याय समाप्त. हरि ओम शरण. अध्याय 12वा. बहुमलेची व भस्मासुरांची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नामाप्रमाणे सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्याभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्यांना भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाच योनीत टाकले. विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहानभुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली. तेव्हा पुराणिक बुवांनी व्याभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणावर पडून यातून सोडवा असे विनविले. बुवांनी तिला ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली. भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमा महेश्वरींची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला.
सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याने त्याची भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चित्ताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरांनी पळ काढला. त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावयास लावले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्याच डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. इथे 12वा अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 13वा. दक्षाची कथा व कार्तिक स्वामीचे जन्मवृत्त. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे. त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले. तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली. तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले. या व्रताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले. त्याने दक्ष यज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडावेगळे केले. तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्यांना शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यात जिवंत केले. त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली. तारकासुरांचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले. तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली, पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात. तेव्हा श्रीधरकाने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चार्वाकशास्त्र सांगितले. त्यामुळे त्या व्याभिचार करू लागल्या. त्यांचा प्रभाव नष्ट होता शंकरांनी पाशुपताशास्त्राने त्या असुरांना ठार केले. त्यानंतर तारकासुरांचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्याचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले. त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकराने तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले. त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेषात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले. तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले. त्यानंतर एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले. पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले. पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववीर्य दिले. ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला. तो त्याने गंगातीरावर बसलेल्या 6 ऋषी पत्नीच्या उदरात घातला, पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला. त्यानंतर ते 6ही भाग एकत्र होऊन 6 तोंडाचा व 12 हाताचा मुलगा जन्मास आला. तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले. त्याचे कार्तिक स्वामी नाव ठेवले. याच शिवपुत्राने पुढे तारकासुरांचा वध केला. इथे 13वा अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 14वा. शबरी पार्वती व श्रीयाळीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, सज्जन हो, एके दिवशी कैलासावर शिव पार्वती सारीपाट खेळत असताना नारदांचे आगमन झाले. त्यांनी त्या दोघांना पण लावून खेळण्यास सांगितले. ते मान्य करून ती दोघे खेळू लागली. त्यावेळी पार्वतीच जिंकत गेली आणि शंकरांना आपले व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे, भूषणे व कौपीनही गमवावी लागली. शंकर दिगंबर झाले. त्यावेळी त्यांचे सर्वस्व हरण झालेले पाहून नारद हसून म्हणाले, देवा, हे काय? एका स्त्रीने तुम्हाला हरवले. तुमचा महिमा फुकट आहे. आता भक्तांना काय सांगाल? ते ऐकून रुसलेले शंकर लपून बसले.
कोणालाही त्यांचा ठाण ठिकाण लागेना. पार्वतीने कसून शोधले तेव्हा कैलासनाथ हिमालयातील एकांतात स्वानंद सुखात रममाण दिसले. पार्वतीने भिल्लिनीच्या रूपात त्यांच्याजवळ जाऊन नृत्य गायन केले. नेत्रकटाक्षाने त्यांना घायाळ केले. तेव्हा त्यांनी तिला विवाहाबद्दल विचारले असता तिने पार्वतीचा विषय काढला. त्यावर त्यांनी मला तिचे तोंडही पाहायचे नाही असे उत्तर दिले. तेव्हा विवाहासाठी माझ्या घरी चला असे सांगून तिने मोठ्या खुबीने शंकराला कैलासावर नेले व तेथे आपले खरे स्वरूप प्रकट केले. त्यावेळी तिचे प्रेम पाहून शंकराने हसून तिला जवळ घेतले. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, नारदाकडून कांतीनगराचा राजा श्रीयाळ याच्या धार्मिकतेची प्रशंसा ऐकून शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी घाणेरड्या रूपात त्यांच्या द्वारी गेले व म्हणाले, इच्छा भोजन देणार असाल तरच आत येतो, अन्यथा तुमचे सत्व घेऊन मी परत जातो. त्यावेळी त्यांचे म्हणणे मान्य करून त्रियाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी त्यांना घरात घेऊन त्यांची इच्छा विचारली. ते म्हणाले, मला नर मासाचे भोजन हवे व तेही तुमच्या चिल्या बाळाचे. ते शिजवताना तुम्ही रडलात तर मी निघून जाईन. ते ऐकून ती दोघे बधीर झाली, पण तरीही सत्व राखण्यासाठी सर्व माया दूर करून त्यांनी आपल्या पुत्राला मारून अतिथीला भोजन वाढावे. तेव्हा निपुत्रकाच्या घरी मी जेवत नाही असे सांगून अतिथीने चांगुनेला बाळास हाक मारण्यास सांगितले. तिने त्याला हाक मारताच तिचा पुत्र अंगणातून धावत आला. तेव्हा प्रसन्न झालेल्या शंकराने मायारूप टाकून त्यांना सर्वांना दर्शन दिले आणि त्रियाळ व चांगुना यास दिव्य विमानातून शिवलोकी नेले. इति 14वा अध्याय समाप्त. हरि ओम शरणम. अध्याय 15वा. शंकराचार्याचे चरित्र व कार्य. श्री गणेशाय नमः. कवी म्हणतो, कल्पारंभी सृष्टी निर्माण केल्यावर जनकल्याणार्थ वेद, शास्त्रे व पुराणे यांची निर्मिती झाली. कालांतराने कलिप्रभावामुळे स्तुती, स्मृती, पुराणे यांना कोणी विचारनासे झाले. याला मंडनमिश्र अय्यासारख्या साधूंचा सनातन धर्माविरुद्धचा अपप्रचारही कारणीभूत ठरला. या जैन साधूला शारदा प्रसन्न होती. तो अभ्यासू, उत्तम वक्ता व वादविवादपटू असल्याने त्या काळच्या विद्वानांनाही त्यांचा धाक वाटत असे. त्याने नवीन शास्त्राची रचना करून वेदोक्त मार्ग अधर्माचा असून आपला मार्गच उत्तम असल्याचे सांगितले. त्यामुळे पुराणोक्त पंथ व धर्मशास्त्रे मागे पडू लागली. लोक त्याच्या मताप्रमाणे वागू लागले. म्हणून त्यांच्या प्रभावाला निष्प्रभ करून लोकांना सन्मार्गी करण्यासाठी भगवान शंकरांनी ब्राह्मण कुळात शंकर नावाने अवतार घेतला. मुंज झाल्यानंतर सर्व विद्याभ्यास पूर्ण करून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. शंकराचार्य झाल्यावर सर्वत्र संचार करून लोकांना खऱ्या धर्माची शिकवण दिली. जैन ग्रामी आल्यावर त्यांनी मंडलामिश्राला वादविवाहासाठी बोलावून त्यात पराभव झालेल्याने स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवून दुसऱ्याची शास्त्रे शिकावी अशी अट घातली. वादविवादास आरंभ होण्यापूर्वी मंडामिश्राने पडद्याआड मध्याच्या घटात सरस्वतीची स्थापना करून ठेवली. प्रतिज्ञा करून दोघेही वादविवादास बसले. तेव्हा शंकराचार्याच्या आव्हानानुसार त्याने चारही वेद क्रमाने म्हटले. त्यानंतर शंकराचार्यांनी त्याला क्रम बदलून पूर्वीच्या वेदातील ऋचा म्हणून त्यांचा अर्थ सांगण्यास सांगितले. पण ते त्याला जमले नाही. यावरून शारदा प्रसन्न असल्यानेच हा वेद पठण करतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी सरस्वतीचे कपट ओळखून त्यांनी जैन शास्त्रे स्थापण्यास तीच कारणीभूत झाली म्हणून तिला शाप दिला. तेव्हा तिनेही शंकराचार्यांना शाप दिला. त्यानंतर स्वतःचा पराभव मान्य करून मंडामिश्र त्यांना शरण गेले. तेव्हा आचार्यांनी जैन शास्त्राची गाठोडे बांधून ती समुद्रात टाकली. त्यानंतर लोकांना पूर्वीप्रमाणे स्वधर्माचरण करा, वेदशास्त्राध्ययन करा असे सांगितले. त्याचप्रमाणे लोक त्यांच्या आदेशाला उपदेशाला अनुसरून वागू लागले. सनातन धर्मानुगामी झाले. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जैनाच्या पाखंडी मतांचा प्रभाव उद्ध्वस्त करून धर्माची पुनर्स्थापना केली. इति 15ोऽध्याय समाप्त. हरि ओम शरणम.
अशा प्रकारे शिवलीला अमृताचे 1 ते 15 अध्याय येथे संपूर्ण झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.